पुढची बातमी, नवी मुंबई विमानतळाला अजित पवारांचं नाव द्यावं अशी मागणी केली जाते। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते सुरेश चव्हाण यांनी ही मागणी केली। राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांकडे याची मागणी केली। नवी मुंबई विमानतळाला अजित पवार यांचं नाव द्यावं अशी मागणी आता राष्ट्रवादीतून केली जाते। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते सुरेश चव्हाण यांनी ही मागणी केली। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते सुरेश चव्हाण यांनी एक महत्त्वाची मागणी केलेली आहे। नवी मुंबई विमानतळाला अजित पवार यांचं नाव द्या अशी मागणी त्यांनी केली। राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली मागणी केली, त्यामुळे मुख्यमंत्री या मागणीची काय दखल घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते सुरेश चव्हाण सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत। चव्हाणजी, तुम्ही मागणी केली नवी मुंबई विमानतळाला अजित पवारांचं नाव द्यावं, मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली, मुख्यमंत्र्यांनी काही सकारात्मक प्रतिसाद दिलाय का? या बाबत मी लवकरच मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली। आज मी ट्विटरद्वारे मागणी ती केलेली आहे। येत्या 2-3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री महोदयाची भेट घेऊन अधिकृत मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे। अजितदादांचं कर्तृत्व नेतृत्व बघता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे अजितदादांचं नाव देण्यात यावं अशी एक कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे, आमची मागणी आहे की त्यांनी ते मान्य करावं किंवा तशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत। चव्हाणजी, खरं तर नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा याआधीच बराच वाद पाहायला मिळतो आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तुम्ही एक नवीन मागणी केली, त्यामुळे ही मागणी पूर्ण होईल असं वाटतं का? एकतरी ह्याबाबत अनेक दिवसापासूनची मागणी आहे दिबा पाटलांच्या नावाची। आम्ही त्या नावाला विरोध म्हणून नाही, तर एक कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की नवी मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जे अजितदादाचं कर्तृत्व बघून त्या विमानतळाला त्यांचं नाव देण्यात यावं अशी माझी मागणी आहे। आणि मला नक्कीच विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील। तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेणार आहात? हो ना, लवकरच या बाबतीत मी मुख्यमंत्री महोदयाची भेट घेऊन अधिकृत पत्र त्यांना ते देणार आहे। नक्कीच चव्हाणजी, त्यामुळे या पत्राची मुख्यमंत्री कशा पद्धतीने दखल घेतील हे पाहावं लागेल। धन्यवाद प्रतिक्रियेसाठी।